जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहलमोहशांतये पुंडलीकवरदे हाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। मागच्या रविवारपर्यंत आपण 6व्या अध्यायापर्यंत ऐकलं। आज आपल्याला 7वा अध्याय पाहायचा आहे। 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी जी उंच अशी जीवनाची दशा वर्णन करून सांगितली, योगिनाम अपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मताः। या भगवंतांच्या विधानाला आधार धरून आता सगळ्या भगवद्गीतेची उभारणी व्हायची आहे। हे जे भगवंतांचं विधान आहे, हे विधान तरतम भाव सुचवणारं असं विधान आहे। आधी जे कर्ममार्गी आहेत, तपस्वी आहेत, ज्ञानी आहेत, त्याच्यापेक्षा योगी श्रेष्ठ असं भगवंतांनी विधान केलं। आणि त्याच्यानंतर अशा सर्व योग्यांमध्ये जो श्रद्धेने भजतो तो अधिक श्रेष्ठ असं विधान केलं। हे जे भगवंतांचं विधान आहे, या विधानाची परिपूर्तता सिद्धांत रूपाने भगवंतांनी 12व्या अध्यायामध्ये केली। मय्यावेश्य मनो ये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मताः असं भगवंत म्हणाले। म्हणजे एक विधान करून त्या विधानाची सिद्धता सिद्धांत रूपाने करणं, ही जी शास्त्रीय प्रतिपादनाची पद्धत आहे, ती पद्धतच भगवद्गीतेने चालू ठेवलेली आहे। अर्थात या अध्यायामध्ये ही जी गाठलेली उंची आहे, ती उंची निर्देशित केलेली जी उंची आहे, ती उंची पुढच्या भगवद्गीतेमध्ये कशी गाठावी याची प्रस्तावना या अध्यायामध्ये येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे। पहिलं म्हणजे त्या तऱ्हेने या अध्यायाकडे मी पाहतो। या अध्यायाची सुरुवात आता आपण मिलिंद दादांनी जे श्लोक वाचले त्या श्लोकाप्रमाणे झाली। मय्यासक्त मनाः पार्थ योगम युञ्जन मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु ज्ञानं तेहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्यशेषतः यज्ज्ञात्वा नेह भूयोन्यत् ज्ञातव्यम् अवशिष्यते। अशी भगवंतांनी या अध्यायाची सुरुवात केली। हा अध्याय एका अतिशय रोचक अशा पद्धतीने भगवद्गीतेमध्ये आलेला आहे। त्याची देखील परंपरा या अध्यायाच्या प्रारंभी मी तुम्हाला सांगतो। त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं मागं जायला लागेल, आठवायला लागेल। तिसऱ्या अध्यायामध्ये, तिसरा अध्याय संपत असताना अर्जुनाने असा प्रश्न विचारलेला होता की हे ज्ञान कर्मयोग जर इतका आचरायला सुलभ असेल तर मनुष्य पापाला प्रवृत्त का होतो, असा प्रश्न
अर्जुनाने विचारलेला होता, अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः. आणि त्याचं उत्तर देताना भगवंतांनी काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः असं उत्तर दिलेलं होतं. आपल्याच अंतर्यामी असलेला काम आणि क्रोध यामुळं कर्मयोग बाजूला सारून मनुष्य परधर्म आचरू लागतो. या काम आणि क्रोध याच्यावर उपाय आणि कर्मयोग आचरण्याची युक्ती या अध्यायाच्या शेवटी सांगताना भगवंत असं म्हणालेले होते की तस्मात् त्वम इंद्रियाणी आदौ नियम्य भरतर्षभ. जर तू प्रथम काही करायला पाहिजे असेल तर इंद्रियांचं तू नियमन कर. पापमानम प्रजही ह्येनम ज्ञान विज्ञान नाशनम. हे काम आणि क्रोध अत्यंत पापी आहेत आणि ज्ञान आणि विज्ञान याचं ते नाश करतात. अर्थातच जेव्हा भगवंत असं म्हणाले की तस्मात् त्वम इंद्रियाणी आदौ नियम्य, तेव्हा इंद्रिय म्हणजे सर्व इंद्रिय आणि मन हे 11वं इंद्रिय यांचं नियमन कसं करावं, आत्मसंयमन कसं करावं हे भगवंतांनी सांगणं अपेक्षित होतं. आणि ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय हे सांगणं अपेक्षित होतं. आणि कदाचित जर अर्जुनाने काही प्रश्न विचारले नसते तर भगवंतांनी यालाच सुरुवात केली असती, या कथनाला सुरुवात केली असती. 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी हा जो कर्मयोग आहे या कर्मयोगाची एक प्राचीन गुरु परंपरा सांगितली की मी हा योग प्रथम विवस्वानाला सांगितला, विवस्वानांनी मनुला सांगितला, मनुनी इक्ष्वाकुला सांगितला आणि त्याच्यानंतर कितीतरी राजे हा योग जाणणारे झाले. आणि मग पुढे भगवंतांना सांगायला काही अवसर न मिळता अर्जुनाने एक प्रासंगिक प्रश्न विचारला की तू तर अतिशय अलीकडचा अर्वाचीन आणि विवस्वान तर प्राचीन, सूर्य अत्यंत प्राचीन असून सूर्याला तू हा योग कसा सांगितलास, तू आत्ताच्या काळात असताना तू सूर्याला हा योग कसा सांगितलास हे मला समजत नाही असं अर्जुनाने भगवंतांना विचारलं. त्याच्यावर भगवंतांनी जो निरूपणाचा सांधा आहे तो सांधा बदलून आपली दिव्य जन्म आणि दिव्य कर्म सांगितली. आणि ईश्वराची म्हणजे व्यापक परमात्म्याची देखील कर्म कशी दिव्य अशा पद्धतीने, म्हणजे कर्म करत असताना कर्म न करणं असा बोध, कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म, वस्तुतः प्रत्यक्षात कोणतीही कर्म न घडता देखील सर्व कर्म तत्वतः मीच करतो आहे असा बोध कसा असतो याचं व्यापक दिग्दर्शन भगवंतांनी केलं. आणि आपल्याला आठवत असेल की 4थ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत परत साधना सांगायला लागले. भगवंतांनी अनेक विकर्म सांगितली. ती म्हणजे भगवंत परत या विषयावर येण्याचा प्रयत्नच होता. तिथं देखील भगवंतांनी आत्मसंयमन योग देखील अनेक विकर्मांमध्ये एक विकर्म म्हणून सांगितलं. पण 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी योग संन्यस्त कर्माणम ज्ञान संचिन्न संशयम असे शब्द वापरल्याबरोबर 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने संन्यास आणि कर्मयोग यांची तुलना करणारा तौलनिक असा प्रश्न भगवंतांना विचारला. आणि भगवंतांचं आत्मसंयमन अथवा साधनेवरचं जे सांगणं आहे ते सांगणं राहून परत संन्यास आणि कर्मयोग यांचा तौलनिक अभ्यास कसा आहे ते भगवंतांनी मांडलं. आणि मग भगवंतांनी जीवन मुक्ताची विलक्षण अशी लक्षणं जी 5व्या अध्यायामध्ये सांगितली, ती लक्षणं सांगितल्यानंतर अर्जुनाला अधिक संधी न देता ध्यान योगाची प्रस्तावनाच केली. स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षु च एव अंतरे भ्रुवो. 5व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी ध्यानाचं संक्षिप्त वर्णन असं केलं.
आणि परत 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला देखील अर्जुनाला प्रश्न विचारण्याला कुठलीही संधी न मिळता भगवंतांनीच बोलायला सुरुवात केली. अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च, अशा प्रकारे. आणि भगवंतांनी त्याच्यानंतर ध्यान योग सांगितला. हा ध्यान योग सांगून झाल्यानंतर भगवंतांनी एक खूप उंच असं तौलनिक जीवन, सर्वात उंच असं जीवन, युक्त तम असं जीवन आपल्या समोर ठेवलं की जे सर्व योगी आहेत त्या योग्यांमध्ये देखील जो श्रद्धेने मला भजतो तो मी युक्त तम असं समजतो, असं भगवंत म्हणाले. या इथं खूप मोठी उंची भगवंतांनी विधानाच्या अंगाने गाठली. तरी देखील 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी जे ज्ञान आणि विज्ञान याच्याबद्दल बोलायला हवं होतं, आत्मसंयमनाबद्दल बोलून झालं, ते या अध्यायामध्ये बोलायला भगवंतांनी सुरुवात केली. मध्ये जो 4था आणि 5वा अध्याय अर्जुनाच्या प्रासंगिक अशा प्रश्नांमुळे भगवंतांनी सांगितला आणि कर्मयोगाचा सांधा जुळवून घेऊन 4था आणि 5वा अध्याय भगवंतांनी पूर्ण केला. 6वा अध्याय तस्मात् त्वम इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ असं जे सांगितलं, इंद्रिय नियमन आणि आत्मसंयमन कसं करायचं याचं एक तत्वज्ञान आणि साधना 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितली. आणि 7व्या अध्यायामध्ये देखील अर्जुनाला प्रश्न विचारायला संधी न देता भगवंतांनी ज्ञान आणि विज्ञान यांच्याविषयी सांगायला, स्वतः सांगायला सुरुवात केली. मय्यासक्त मनाः पार्थ योगम युञ्जन मदाश्रयः असंशयम समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. ज्ञानम तेहम सविज्ञानम, ज्ञान विज्ञानासह मी तुला सांगतो असं भगवंत म्हणाले. 6व्या अध्यायामध्ये जो आत्मसंयमन योग आणि इंद्रिय नियमनाची प्रक्रिया सांगितली, इंद्रिय निग्रह ही बाहेर दिसून येणारी अशी बाह्य क्रिया आहे. आत्मसंयमन योगानी खरं तर अंततः ज्ञान आणि विज्ञानाचा होणारा ऱ्हास थांबवणं 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे हे उद्दिष्ट आहे. ज्ञानाची जी अंतरप्रचिती येते ती अंतरप्रचिती बाहेरच्या विश्वामध्ये टिकत नाही, ही अडचण राहते. ध्यानामध्ये समाधान पावलेला असा महापुरुष दार उघडून बाहेर आल्याबरोबर त्याचा बोध खाली येतो. जगताच्या दर्शनाने त्याची तारांबळ उडते. ध्यानामध्ये जे मन नाहीसं झालेलं असतं ते मन त्याच्यापाशी परत येतं. सर्व इंद्रियांचे भाव परत जागेवर येतात, जे ध्यानात काही काळ विसरलेले असतात ते, आणि परत विषयांकडे प्रवास सुरू होतो. ध्यानामध्ये जसं आपण आत्मस्वरूप आहोत असा बोध झालेला असतो, तसं डोळे उघडल्यानंतर सर्व विश्व विष्णुमय दिसायच्या ऐवजी विकार निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि साधकाच्या बोधाची मोठी गडबड उडायला सुरुवात होते. याच्यावर उपाय म्हणून आत्मसंयमनाच्या बरोबरीने त्या आत्मसंयमनाच्या पाठोपाठ झालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान जेणेकरून टिकेल, कायम राहील, अशी गोष्ट साधकाच्या जीवनामध्ये घडणं ही अतिशय गरजेची गोष्ट असते, ज्याला भगवंत विज्ञान असं म्हणतात. प्रपंच ज्ञानाबरोबर आता आपण ज्ञानेश्वर महाराजांच्याही ओव्या ऐकल्या की हे जे प्रपंच ज्ञान आहे हे अज्ञान
असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या अज्ञानामध्ये साधक रमून राहतो. म्हणून या अध्यायामध्ये हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान विज्ञानासह टिकाऊ कसं राहील याची चर्चा भगवंतांनी केलेली आहे. प्रपंच ज्ञानासह हे ज्ञान टिकवून ठेवण्याची कला कशी असू शकेल हे भगवंतांनी सांगितलं. भगवंत असं म्हणतात की हे जे ज्ञान आहे ते ज्ञान मी तुला विज्ञानासह संपूर्णपणाने सांगतो, की जे जाणलं असताना यज ज्ञात्वा न इह भूयाः अन्यत् ज्ञातव्यम अवशिष्यते, तुला अजून काही जाणायचं असं शिल्लक राहणार नाही असं भगवंत म्हणतात. आणि मग या ज्ञानाची महती भगवंत वर्णन करतात. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. हे जे ज्ञान आणि विज्ञान आहे, या ज्ञान आणि विज्ञानाच्या अंगाने कोणीतरी एखादा मला जाणतो. आधी सहस्रावधी लोकांमध्ये कोणीतरी एखादा प्रयत्न करणारा असतो तुमच्यासारखा. अशा प्रयत्न करणाऱ्या सहस्रावधी लोकांमधून एखादा ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड जमवू शकतो. क्षणमात्र परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेणारे खूप साधक असतील, ज्यांना भजन करत असताना तादात्म्याचा प्रत्यय येतो, ध्यान करत असताना एकरूपतेचा अनुभव येतो, नाम घेत असताना ज्यांच्या वृत्ती आनंदरूप होऊन जातात, पूजा करत असताना पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निजधामा निघोनी गेले परी ते निज रूपे असती निज रूपते जगत ज्योती. पूजा करत असताना इतक्या बोधापर्यंत जाणारी मंडळी असतील, पण पूजा संपल्यानंतर हा बोध टिकत नाही, ध्यान संपल्यानंतर हा बोध टिकत नाही. नाम चालू आहे तोपर्यंत ठीक आहे, नामातून बाहेर आल्यानंतर हा बोध टिकत नाही. असा बोध टिकवणारे साधना करत असताना देखील साधनेचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादाच कोणीतरी असा बोध टिकवतो. अशा प्रकारे या ज्ञानाची महती सुरुवातीला गायल्यानंतर प्रत्यक्ष ज्ञान आणि विज्ञान याचा उलगडा करायला भगवंतांनी सुरुवात केली. जे आत्मज्ञान प्रचितीच्या अंगाने सांगितलं 6व्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये तत्वज्ञानाच्या अंगाने सांगितलं. अशा रीतीने नाशिवंत अशा देहामध्ये असलेला, वास करून राहिलेला सच्चिदानंद स्वरूप आत्मा, त्याच्या संबंधी आधी शाब्दिक ज्ञान दुसऱ्या अध्यायामध्ये दिलं. आणि तो आत्माच मी हे कसं प्राप्त करायचं, हे कशी प्रचिती घ्यायची हे 6व्या अध्यायामध्ये सांगितलं. आणि मग नंतर विश्वातल्या अनेक विनाशी अशा पदार्थांमध्ये एकच अविनाशी परमेश्वर कसा भरून राहिलेला आहे हेही समग्र रीतीने समजणं आवश्यक आहे. याला भगवंत विज्ञान असं म्हणतात. एकाच नित्य आणि अविनाशी अशा परमेश्वरापासून विविध नाशिवंत पदार्थ कसे निर्माण झालेले आहेत हे समजणं याला विज्ञान असं म्हणतात. एकांतामध्ये प्रचितीला आलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान व्यवहारात उतरविण्याची कला म्हणजे विज्ञान असंही या विज्ञानाबद्दल म्हणता येईल. या ज्ञान आणि विज्ञान याच्यामधलं विज्ञान सांगत असताना भगवंतांनी 2 प्रकारच्या प्रकृती सांगितल्या. एक कनिष्ठ प्रकृती ज्याला अपरा प्रकृती असं म्हणतात, आणि एक श्रेष्ठ अशी प्रकृती परा प्रकृती ज्याला जीव प्रकृती असं म्हणतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश
मन, बुद्धी आणि अहंकार मिळून अष्टधा प्रकृती तयार होते. ही जी अष्टधा प्रकृती आहे, ही अष्टधा प्रकृती आणि जीव प्रकृती मिळून सगळं जगत बनलेलं आहे. या जगतामध्ये हा दुहेरी मसाला सर्वत्र काम करताना दिसतो. लोकमान्यांच्या भाषेमध्ये भूमी आपो अनलो वायू खम मनो बुद्धी एवच अहंकारम अहंकारः इति यम्मे भिन्ना प्रकृती अष्टधा. आणि अपरेयम इतस्त्वन्याम प्रकृतीम विद्धि मे पराम. हे जे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, पंचभूत आणि मन, बुद्धी, अहंकार याच्यापेक्षा पलीकडची निराळी अशी श्रेष्ठ अशी अजून एक प्रकृती आहे. जीवभूता महाबाहो ययेतम धार्यते जगत. याच्यापेक्षा वेगळी अन्य अशी जीव या नावानी, चेतन पुरुष या नावानी ओळखली जाणारी, जाणीव रूप म्हणून ओळखली जाणारी अजून एक जीव प्रकृती आहे. नुसती पंचमहाभूत एकत्र ठेवली तर त्याच्यात प्राण येत नाही. जो जीव आहे तो जीव ही एक स्वतंत्र सत्ता आहे. म्हणून पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार आणि त्याच्यामध्ये जेव्हा प्राण प्रवेश करतो, जीव प्रवेश करतो, तेव्हा या जगतामध्ये काही घडायला सुरुवात होते. अशा प्रकारे अपरा प्रकृती आणि परा प्रकृती या दोन प्रकृती इथं सांगितल्या. सर्व जगत परा आणि अपरा अशा प्रकृतीच्या विलक्षण संयोगातून तयार झालेला आहे. भगवंतांनी हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान पुढं क्षर आणि अक्षर विचार या पद्धतीने 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थो अक्षर उच्यते उत्तम पुरुषस्तु अन्या परमात्मा इति उदाहृता. हा अध्याय इतका पायाभूत अध्याय आहे की या अध्यायातून पुढच्या सगळ्या अध्यायाची किरणं आपल्या लक्षात येतात. क्षर आणि अक्षर आणि उत्तम पुरुष हे या अध्यायातूनच एका वेगळ्या पद्धतीने क्षर अक्षर विचारातून 15व्या अध्यायामध्ये सांगितलं गेलं. तसंच 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, प्रकृती आणि पुरुष या पद्धतीने जो विचार विकसित केलेला आहे तो याच अध्यायातून पुढे विकसित झालेला आहे. भगवंत असं म्हणतात की मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. ही जी अपरा प्रकृती आहे आणि परा प्रकृती आहे, या ज्या दोन प्रकृती आहेत, या दोन प्रकृती स्वतंत्र न धरता त्या माझ्यापासूनच निर्माण झालेल्या आहेत. या सर्वांचा निर्माण करता मी आहे आणि माझ्यापेक्षा पलीकडचं असं या विश्वामध्ये काही नाही. जसं एखाद्या सूत्रामध्ये मणी ओवलेले असावे तसं तत्वतः मीच हे सर्व जगत धारण केलेलं आहे. परा आणि अपरा प्रकृतीच्या अंगाने देखील मीच नटून राहिलेलो आहे. परा आणि अपरा प्रकृती हे वरवर दिसणारे जे भेद आहेत ते देखील प्रत्यक्षतः माझ्यातूनच झालेले आहेत. जसं क्षर अक्षर हे दोन्ही मिळून उत्तम पुरुषच आहे, जसं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन्ही मध्ये परमात्माच आहे, प्रकृती आणि पुरुष या दोन्ही मध्ये एक परमात्माच अनुस्यूत आहे, तसा परा आणि अपरा प्रकृतीमध्ये मी एकच परमात्मा आहे असं भगवंत सांगतात. एवढं सगळं सांगितल्यानंतर या अध्यायाचा जो मुख्य विषय आहे ज्ञान आणि विज्ञान, आतापर्यंत आपल्याला भगवंतांनी असं सांगितलं की इथं जे जगत दिसतं, पंचभूतिक जगत, मन, बुद्धी आणि अहंकार, शिवाय एक चैतन्य मात्र असा जीव देखील इथं दिसतो. या जीवानी अशा अष्टधा प्रकृतीचा आश्रय केलेला असतो.
आणि हे दोन्हीही परमात्म्यापासूनच निर्माण झालेले आहेत. तेव्हा भगवंतांना आपल्याला असं सुचवायचं आहे की तुमच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्हाला दुसरा देह दिसतो तेव्हा जसा आपला देह पंचभौतिक अष्टधा तत्वांचा आणि त्याच्यामध्ये असणारी जी जीव प्रकृती आहे ती जीव प्रकृती आणि या सर्वांना मिळून आपण सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत असा दार लावून खोलीत ध्यानाला बसून बोध प्राप्त करून घेतलेला आहे आणि देह देखील सच्चिदानंद आहे या बोधामध्ये तुम्ही आलेले आहात. दार उघडल्यानंतर ज्या ज्या म्हणून प्रकृती तुम्हाला दिसतील त्या प्रकृती देखील तत्वतः सच्चिदानंद स्वरूप आहेत अशा पद्धतीने तुम्ही ओळखायला शिका. म्हणून या अध्यायामध्ये विभूती योगाची एक प्रकारे प्रस्तावना भगवंतांनी केली. सर्व जगत एका दोऱ्यात ओवल्याप्रमाणे दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे मी धारण केलेला आहे. म्हणजे सूत्र मी आहे आणि ते मणी देखील मी आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती ओविले तैसे मिया जगत तैसे जगम्या धरिले सबा या अभ्यंतरी. तशा प्रकारे या जगताची मी धारणा केलेली आहे. म्हणजे मणी सोन्याचा आहे आणि सूत कापसाचा आहे असं नाहीये. ज्या पदार्थांचा मणी झालेला आहे त्याच पदार्थांचं सूत देखील झालेलं आहे. अशा प्रकारे या जगताची मी धारणा केलेली आहे. आता ही धारणा कशा पद्धतीने तुम्ही विश्वामध्ये पाहू शकता हे भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितलं. भगवंत असं सांगायला लागले की पाण्यामध्ये रस मी आहे, चंद्र सूर्यांमध्ये प्रभा मी आहे, वेदांमध्ये प्रणव मी आहे, पृथ्वीमध्ये सुगंध मी आहे, अग्नीमध्ये तेज मी आहे, सर्व भूतमात्रांचे सनातन बीज मी आहे असं भगवंत म्हणाले. म्हणजे याच्यामध्ये भगवंतांनी खुबीने काही अष्टधा प्रकृतीतल्या गोष्टी घेतल्या, पंचभौतिक गोष्टी घेतल्या आणि एक जीव प्रकृतीची अशी गोष्ट घेतली. जसं पाणी, चंद्र, सूर्य, पृथ्वी, वेदांत याच्यामध्ये अपरा प्रकृतीचा उल्लेख आलेला आहे आणि ही अपरा प्रकृती मीच झालेलो आहे असं भगवंतांनी सांगितलं. तसं सर्व भूतमात्रांचं सनातन बीज मी आहे, जीव रूपाने असलेलं असं भगवंतांनी सांगितलं. ही जी या ज्या विभूती या अध्यायामध्ये थोडक्यात सांगितलेल्या आहेत त्याचाच विस्तार पुढे 10व्या अध्यायात होणार आहे. विभूती अध्यायात विभूती योगाच्या अंगाने. तसं भगवंतांनी अजून एक महत्वाचं विधान केलं. ये चैव सात्विका भावा राजसाहा तामसाहा च ये. सात्विक, राजस आणि तामस हे जे 3 भाग झालेले आहेत, भाव झालेले आहेत, हे 3 भाव देखील विज्ञानामध्येच येतात, पंचभूतांमध्येच येतात. पण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असं म्हटल्यानंतर स्पष्टत्वाने आमच्या डोळ्यासमोर येत नाहीत. पण या त्रिगुणांपासूनच पंचभूत बनलेली आहेत. असं असल्यामुळं हे जे त्रिगुण आहेत ते त्रिगुण देखील मीच झालेलो आहे असं भगवंत सांगतात. ये चैव सात्विका भावा राजसाहा तामसाश्च ये मत्त एवेति तान विद्धी. हे सर्व माझ्यापासून झालेले आहेत. न त्वहम तेषु ते मयी. मात्र सत्व, रज आणि तम अशा यांच्या वेगळ्या वेगळ्या अशा आविर्भावामध्ये मी साक्षात उपलब्ध होत नाही. ते माझ्यापासून वेगळे आहेत असं भासतं, माझ्यापासूनच निर्माण झालेले आहेत, मात्र त्यांच्यामध्ये मी नाही असं भगवंत सांगतात. अशा रीतीने 9व्या अध्यायामध्ये मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तिना मत्स्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्वम स्थिताः न च मत्स्थानी भूतानी पश्यमे योगमैश्वरम याची प्रस्तावना याच्यामध्ये केलेली आहे. तसंच ये चैव सात्विका भावा राजसाहा तामसाश्च ये असं सांगून मी माझ्यापासून हे भाव निर्माण झालेले आहेत, त्यांच्यामध्ये मी नाही
म्हणून गुणत्रय म्हणून जो 14वा अध्याय सांगितला आणि मी वस्तुतः या तीनही गुणांच्या पलीकडे आहे ही गोष्ट या अध्यायामध्ये सांगितली. 14व्या अध्यायाची प्रस्तावना देखील या अध्यायात अशा रीतीने येऊन गेली. अशा पद्धतीने या अध्यायामध्ये इतके मोठे मोठे विषय दाटीवाटीने पायाभूत अशा पद्धतीने सूत्रमय अशा पद्धतीने आले आणि हे सर्व विज्ञानाचे भाग आहेत म्हणून तू समज असं भगवंत सांगतायत. सत्व रज तम पंचमहाभूत जीव प्रकृती. आता अशा विलक्षण ज्ञान विज्ञानाने युक्त अशा महापुरुषाला ईश्वर प्राप्तीचा विशेष उपाय काय हे भगवंत याच्या पुढे सांगायला सुरुवात करतात. हे सांगत असताना जर माझ्या खेरीज म्हणजे परा आणि अपरा प्रकृती खेरीज इथं अन्य काही नसेल आणि परा आणि अपरा प्रकृतीचं समग्र दर्शन विश्वामध्ये घेण्यासाठी म्हणून जर काही विभूती इथं सांगितलेल्या असतील तर मग सर्वांनाच परमात्मा प्रतीत का होत नाही असा प्रश्न एक शिल्लक राहतो. जर हे अशा पद्धतीने घडत असेल तर सर्वांना परमात्मा प्रतीत का होत नाही. एकतर ज्यांनी परमात्मा प्रतीत करून घेतलेला आहे अशा पुरुषाला त्याच्या ज्ञानाची जगताबरोबर सांगड घालण्यासाठी हा अध्याय सांगितलेला आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या तरी एका पातळीवर येणं आवश्यक आहे. निदान ध्यानाने तरी स्वरूपाचं समाधान तुम्हाला प्राप्त होणं आवश्यक आहे आणि मग नंतर एवढी स्थिती गाठल्यानंतर मग जगताशी त्याचा ताळमेळ लावता येईल. पण त्रिभिही गुणमयी भावैही इथं जे आधीच्या श्लोकामध्ये ये चैव सात्विका भावा राजसाहा तामसाश्चये अशा त्रिगुणांचा उल्लेख केला. या प्रश्नाचं उत्तर म्हणून अजून एका मीमांसेने भगवंत पुढे जातात. भगवंत असं म्हणतात की हे जगत 3 गुणांमुळे मोहित झालेलं आहे. त्रिभैही गुणमयैही भावैही एभिही सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाति माम एभ्यः परमव्ययम. मी अशा रीतीने अव्यय असा परमात्मा स्पष्ट असताना परा आणि अपरा प्रकृतीमध्ये मला जाणलं अशा करता जात नाही की 3 गुणांच्या भावांनी हे सर्व जगत व्यापलेलं आहे आणि या 3 गुणांनी मोहित झाल्यामुळं मला जाणलं जात नाही, मला जाणता येत नाही. म्हणजे जे मूळ सत्य आहे अव्यक्त असा परमात्मा, त्या परमात्म्याचाच केवळ नामरूपात्मक देखावा म्हणून जरी त्रिगुण असले तरी ते त्रिगुण अज्ञानाच्या दृष्टीला विलक्षण भ्रांती पाडतात. लोकमान्यांनी असं म्हटलेलं आहे की सत्य वस्तूचा असा देखावा कसा असू शकेल असा कोणी प्रश्न विचारेल. अव्यक्त परमात्म्याचा देखावा असू कसा शकतो. लोकमान्य असं म्हणतात की जसं सूर्य या सत्य वस्तूचा पाण्यामध्ये पाण्यातील सूर्य म्हणून देखावा निर्माण होतो किंवा व्यक्तीच्या अधिष्ठानावर बाल्य तारुण्य आणि जरा असा देखावा जसा निर्माण होतो किंवा दोरीवर सर्प जसा देखावा म्हणून प्रतीत होतो किंवा शिंपीवर रूप, शिंपल्यावर रूप आहे, चकाकणारं काही आहे चांदीसारखं असा एक देखावा निर्माण होतो. तसं काही झालं अज्ञानामुळं, दृष्टीला भ्रांती पडल्यामुळं असं घडतं. मुळात निर्गुण अशा परमात्म वस्तूचं सगुण दर्शन जगत रूपाने झालं आणि ते सगुण दर्शन मोहवणारं होतं, झकवणारं होतं, फसवणारं होतं 3 गुणांमुळं, सत्व रज तम या 3 गुणांमुळं. या ठिकाणी अजून एक प्रश्न असा नेहमी उपस्थित केला जातो ज्याची चर्चा मुख्यतः
लोकमान्यांनी गीता रहस्यामध्ये केलेली आहे की अशा निर्गुण अशा परमात्म वस्तूचं सगुण दर्शन घेण्याची शक्ती मुळातच इंद्रियांच्या ठिकाणी आलीच कुठून, असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. जगताचं जे दर्शन आहे, ज्या पद्धतीने जगत आपल्याला दिसतं परमात्म्याच्या खेरीज व्यतिरिक्त असं, तर ते इंद्रियांच्या अज्ञानाचा परिणाम म्हणून दिसतं, अशी एक उपपत्ती त्याला सांगितली जाते. तर असा प्रश्न निर्माण होतो की इंद्रियांच्या ठिकाणी हे अज्ञान आलंच कुठून, जर परमात्म्यापासूनच सर्व निर्माण झालेलं आहे, अर्थात इंद्रिय देखील जर परमात्म्यापासूनच निर्माण झालेली असतील तर इंद्रियांच्या ठिकाणी हे अज्ञान आलं कसं. या प्रश्नाला मात्र शास्त्र विशेष उत्तर देत नाही. शास्त्र असं म्हणतं की यालाच परमात्म्याची दैवी माया म्हणतात, असं म्हणून शास्त्राने हा विषय संपवलेला आहे. आणि म्हणून अशा मायेच्या पलीकडचा जो परमात्मा, त्याचं निर्गुण स्वरूप ज्ञानदृष्टीने ओळखणं ही ज्ञानाची परमावधी समजलेली आहे. त्याच्यासाठी आपल्या इंद्रियांचा उपयोग मात्र होत नाही, कारण इंद्रिय मायेत तरी येतात किंवा इंद्रियांनी दर्शन जे घेतलं जातं ती भगवंताची दैवी माया आहे, असं म्हणून हा विषय संपतो. म्हणून मग अशी गोष्ट आवश्यक राहते की ही माया ज्याने निर्माण केली त्यालाच शरण जायचं, तरच हा गुंता सुटेल. म्हणून या अध्यायामध्ये भगवंतांनी अत्यंत महत्वाची अशी गोष्ट सांगितली, दैवी ही एषा गुणमयी. आणि ही गोष्ट भगवंतांनी सांगितलेली आहे की शेवटी ही दैवी माया आहे, असं म्हणून भगवंतांनी हा विषय संपवला. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया. माया ही ओलांडायला कठीण आहे, अवघड आहे, दुरत्यय आहे, हे भगवंत मान्य करतात. ती दैवी आहे म्हणजे माझ्यापासून आलेली आहे हे देखील भगवंत मान्य करतात. माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. म्हणून जे मलाच शरण येतात ते मात्र ही माया ओलांडून पलीकडे जातात, असं भगवंत म्हणाले. तुम्हाला आठवत असेल आपला हा जो भक्तीचा म्हणून खास विषय सुरू झाला 4-5 वर्षांपूर्वी, 4 वर्षांपूर्वी सुरू झाला, तेव्हा त्रिभिही गुणमयैहि भावैहि एभिहि सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति माम एभ्य परमव्यय दैवी मेषा गुणमयी मम माया दुरत्यया. इथपासूनच मी सुरुवात केलेली आहे. भगवंत असं म्हणतात की ही जी दैवी माया आहे, या दैवी मायेला जर ओलांडायचं असेल तर ती ज्याच्यापासून निर्माण झाली त्याला शरण जाण्याखेरीज पर्याय नाही, त्याला शरण गेल्याखेरीज गत्यंतर नाही. कारण केवळ बुद्धीच्या सामर्थ्याने जर तुम्ही हे प्राप्त करू म्हणाल तर बुद्धी देखील मायेत येत असल्यामुळं, परमात्म्यामध्येच येत असल्यामुळं, ज्यांनी बुद्धीलाही निर्माण केलं त्याला शरण जाण्याखेरीज गत्यंतर नाही, असं भगवंत म्हणाले. शरण जर जायचं असेल तर देह मन बुद्धीवरील अभिमान सोडायला लागेल. म्हणजे पंचभौतिक देह, रूपाचा अभिमान, गुणांचा अभिमान, प्रकृतीचा अभिमान, बुद्धीचा अभिमान, मनाचा अभिमान, मन बुद्धी आणि अहंकार सोडायला लागेल. हे उघड आलं. आणि जीवभावानी परमात्म्याशी ऐक्य साधण्याची कला संपादन करायला लागेल. याचा अर्थ शरण जाणं असा होतो. भगवंतांना शरण जाण्यासाठी दैवी गुण संपदेचा आश्रय घ्यायला लागेल. जर माया दैवी असेल तर दैवी मायेला ओलांडून पलीकडे जाण्यासाठी म्हणून दैवी गुण संपदा प्राप्त करणं अत्यंत आवश्यक आहे. अर्थात 16व्या अध्यायाची प्रस्तावना इथे येते. 16व्या अध्यायाचा देखील बीज अध्याय हा समजला गेला पाहिजे. कारण 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याची मीमांसा केलेली आहे. त्रिगुणांचं स्वरूप जाणून त्या त्रिगुणांचा त्याग करण्याची कला संपादन करायला पाहिजे.
रजतमांचा त्याग आणि सत्वभावाचा सहज स्वभाव आणि सत्वाच्या अभिमानाचा त्याग असं करून गुणातीतता प्राप्त करून घेणं हेही गरजेचं आहे. अर्थात 14व्या अध्यायाची ही प्रस्तावना आहे. गुणत्रय विभाग योग जो आहे त्याची ही प्रस्तावना आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 6व्या अध्यायाचा जो शेवट आहे, तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकताय ना, 6व्या अध्यायाचा जो शेवट आहे, योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समेयुक्त तमो मताः. सर्व योग्यांमध्ये देखील जो श्रद्धेने मला भजतो तो युक्ततम आहे असं जे भगवंतांनी सांगितलं, तर त्याची पुष्टी इथं भगवंतांना शरण गेलं पाहिजे तरच याच्यातून सुटका होते, या प्रकारे भगवंतांनी केली. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते. आणि जर भगवंतांना शरण जायचं असेल तर श्रद्धाच पाहिजे. मायाम एताम तरंती ते मात्र ही माया ओलांडून पलीकडे जाऊ शकतात. नमाम दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिताः. आणि जे दुष्कृतीन आहेत ते मूढ नरांमध्ये अधम असे नर, मायेने त्यांचं ज्ञान झाकळून जातं. मायया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रिताः. म्हणून आसुरी भाव त्यांच्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून दैवी आणि आसुरी हे दोन्ही भाव कसे निर्माण होतात हे जे 16व्या अध्यायामध्ये सांगितलं, तर ते ज्यांची प्रज्ञा, ज्यांची बुद्धी अज्ञानामुळं पूर्ण झाकोळली गेलेली आहे, देह मन बुद्धीवर स्वतःच्या आत्यंतिक ज्यांचा अहंकार आहे आणि जे ईश्वराला ओळखत नाहीत, आपल्या ठिकाणी असणाऱ्या जीवतत्वालाच तो परमात्मा आहे अशा भावाने ओळखत नाहीत, ते अभिमानाने आढ्यतेने आसुर म्हणून वावरतात असं भगवंत सांगतात. मला हे सांगताना देखील दम लागला. असं सांगून भगवंतांनी मुख्यतः जो 6व्या अध्यायाचा गोड शेवट केलेला आहे भक्तीच्या अंगाने, त्या भक्तीकडे भगवंत वळतात. भक्तीचे 4 प्रकार भगवंतांनी सांगितलेले आहेत. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. अर्थात ते आपण पुढच्या वेळेला बघू. खरंच भगवत गीता कशी आली आणि कशा प्रकारे आपल्याला अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या करता म्हणून जीवनामध्ये उपयोगी पडणारी झाली, ते शास्त्र मुळात कसं विकसित झालं, हे सर्व तत्वज्ञान असं एकत्रित पाहायला मोठी गंमत येते. मला असं आश्चर्य वाटतं की मी जेव्हा याच्याकरता काही वाचन करतो आहे तेव्हा कोणी कोणी हे अध्याय एकमेकांपासून अगदी वेगळे काढतात. कर्मी म्हणून कर्मयोगी अगदी वेगळा काढतात, भक्त म्हणून अगदी वेगळी कोणीतरी श्रेणी काढतात, ध्यानयोगी म्हणून अगदी वेगळी कोणीतरी श्रेणी काढतात, आणि परत एक भक्ती करणारा विशेष असा ज्ञानी म्हणून अजूनच एक वेगळी श्रेणी वर्णन करतात. तसं हे निरूपण नसून एकामधून दुसरं, दुसऱ्यामधून तिसरं असं एक सलगता या निरूपणामध्ये आहे असं लक्षात येतं. आपण पुढच्या वेळेला 7व्या अध्यायामध्ये याच्या नंतर कसे विषय आलेले आहेत ते पाहूया. हरि ओम तत्सत. विठ्ठल संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा कृतकस्य सिद्धनम्. शांति शांति शांति.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी सर्वानंद